आहे. आपण गेल्या व्हिडिओमध्ये आरीवर्कसाठी लागणारं मटेरियल पाहिलं. आता आपण या व्हिडिओमध्ये ही रिंग स्टँडला कसे ॲडजस्ट करायचे हे पाहणार आहोत. ही आपली आरी जिने आपण आता आरीवर्क बेसिक शिकण्यासाठी ही आपण ह्या सुईचा वापर करणार आहोत, ज्याचा नंबर 14.0.5 mm आहे. हा तुम्हाला दिसत असेल बघा झूम करून. नंतर ही जी सुई आहे म्हणजे आरी, हिचा वापर आपण आरीवर्क करण्यासाठी करतो. पण जसं जसं आपण शिकतो आणि पुढे जातो 2-3 ब्लाऊज स्टिच करतो ना, तेव्हापासून आपल्याला ह्या सुईचा वापर करायला जमन फास्ट तेव्हा आपण ह्या सुईचा म्हणजे आरीचा वापर करतो. सध्या बेसिक शिकण्यासाठी आपण ह्या आरीचा वापर करणार आहोत. आता मी तुम्हाला सांगते ही रिंग स्टँडला ॲडजस्ट कशी करायची वगैरे वगैरे. आता हा रिंगचा इनर लेयर आहे. ह्या इनर लेयरवरती आपल्याला जे ब्लाऊजचं घ्यायचं आहे कापड ते आपण ह्याच्यावरती ॲडजस्ट करायचं. हे कसं अशा प्रकारे असं व्यवस्थित ह्याच्यावरती हातरून घ्यायचं. आणि गोल्डन कलर सोडून आपण कोणतंही कापड घेऊ शकतो, कारण गोल्डन कलर सोडून बाकीच्या कोणत्याही कलरच्या ब्लाऊजच्या ह्याच्यावरती हे आरीवर्क डिझाईन सूट होते. कारण आपले जे आपण डिझाईन करताना जे मोती कुंदन वापरतो तर बरेचसे असणारे मोत्यांचा कलर हा गोल्डन किंवा मॅट फिनिशिंग असतो. त्याच्यामुळे जर आपण गोल्डनच कापड घेतो त्या गोल्डनवरती ती डिझाईन एवढी उठवून दिसत नाही. नंतर हा आपल्या रिंगचा इनर लेयर लावला. आता आपला वरचा हा आपला आउटर लेयर. हा आउटर लेयर असा व्यवस्थित ह्याच्यावरती ॲडजस्ट करायचा कापडाला बरोबर. नंतर हा स्क्रू आहे आपला, ह्या स्क्रूने इथं असं फिरवायचं बरोबर व्यवस्थित फिरवून ही रिंग व्यवस्थित ॲडजस्ट करायची. अशी ॲडजस्ट करत जायची. हे असं फिरवायची अशी बघा. मी जसं पाहते व्हिडिओमध्ये दिसतंय तसं असं फिरवत जायची. एकदम फिट करायची. एकदम जसं टाईट राहील तसं डिझाईन म्हणजे एकदम म्हणजे कडक असं डिझाईनचा आकार व्यवस्थित जसं आपण हे व्यवस्थित फिट करतो. आता हे फिट झालं. नंतर हे कापड असं लूज ठेवायचं बघा. तुम्हाला आता हे असं लूज दिसतंय. हे लूज न राहण्यासाठी इथनं असं बघा, हे अंगठ्याने असं कापड हे ओढायचं. म्हणजे हे निघणार पण नाही काय नाही, एकदम ताठ होईल. असं अंगठ्याने मी जसं करते तसं बघा. हा अंगठा टच करायचा अंगठ्याने. ह्याला हे असं बाहेर ताणून घ्यायचं. अंगठ्याने असं ओढलं की म्हणजे ते कापड पण निघत नाही किंवा फाटण्याचे पण चान्स कमी राहतात, होत नाही. शक्यतो असं अंगठ्याने ह्याला टच करत जायचं. हे कसं करते बघा. हे अंगठा घ्यायचा, ह्या अंगठ्याने असं कापडाला ओढायचं. किंवा एकदम सोपं जे आपण पिन असतात ना, पिन यूज करतो तर ते पिन असतात ते पिन घेऊन ह्या कापडाला व्यवस्थित ॲडजस्ट करायच्या, व्यवस्थित बसवायच्या. मग काय हे कापड एकदम ढिल्लं राहायचा प्रश्नच येत नाही. बघा आता हे कापड एकदम व्यवस्थित स्टँडला फिट झालं आहे. आता हे कापड आपलं रिंगला व्यवस्थित ॲडजस्ट झालंय. आता हे आपण जोडलेलं हे आपलं स्टँड. ह्या स्टँडला हे रिंग ॲडजस्ट करायचं. स्टँड मार्केटमध्ये जास्तीत जास्त 250 पर्यंत भेटून जातं. हे 3 हे जे 4 पाय असतात हे वेगळे सेपरेट पण होतात. हे 250चे जे प्राईस असते ऑनलाईन पण तेवढीच रेट असेल. आणि हे रिंग हे 80ला भेटतं. ओव्हरऑल खर्च आपला 350 पर्यंत जातो. हे रिंग वगैरे पण वेगवेगळे प्राईसनुसार. ह्याच्यामध्ये व्हाईट कलर पण असतो टॅननुसार, पण त्याची क्वालिटी जरा ही आहे. प्रत्येक दुकानामध्ये हा सेपरेट म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी प्राईस असते ना, मग तुम्ही सगळीकडे पाहून घेऊ शकता. नंतर ही रिंग अशी ह्या स्टँडला आपण आता ॲडजस्ट केली बघा. हा आपला झाला ओव्हरलुक सगळा पूर्ण स्टँडचा. नंतर आता आपण ह्याच्यावरती व्यवस्थित स्टिच करणार आहोत. आता कसं करायचं काय हे आपलं सगळं व्यवस्थित ॲडजस्टमेंट झाली. हे कापड आपण टाईट कसं करायचं ह्यासाठी अंगठ्याने असं ओढायचं हे सांगितलं. हे रिंग इकडं कशी ॲडजस्टमेंट करायची हे वगैरे सगळं सांगितलं. स्टँडच्या बाबतीत हा ओव्हरलुक. नंतर ह्याच्यावर आपल्याला कोणते लुक करायचे तर चेन स्टिच आरीवर्कसाठी बेसिक कोणते येतं, हँडवर्क आरीवर्क, नंतर त्याला मिरर वर्क असे 4 प्रकार येतं. बेसिक सध्या आपण आरीवर्क आणि हँडवर्क शिकणार आहोत. माझ्या ह्या व्हिडिओमध्ये एवढं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्यावर आरीवर्क कोणतं स्टिच करायचं काय हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.